तर नमस्कार मित्रांनो, मी निखिल घोले आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं निखिल घोले व्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आता वाजले आहेत 5:15 तर आणि आता आम्ही निघालो आहे लोणावळ्याच्या दिशेने। तर हा बघा माझा पिलियन हर टायमाला भाई उशिरा येतो। तर चला आता आपल्याला मीटअप पॉईंट, आपल्या सर्व रायडर्सचा मीटअप पॉईंट आहे कळंबोई सर्कलला। तर ऑलरेडी प्रज्वल आणि सशादा थोडे पुढे गेलेले आहेत, आता आम्ही मागून निघालेलो आहे। तर चला आता फटाफट मी रायडिंग गेअर्समध्ये येतो आणि माझ्या मोटो व्लॉगिंग सेटअपमध्ये तुम्हाला भेटतो। एवढ्या दिवसांनी इकडे आलो ना, तर हे काहीतरी नवीन बघायला भेटतंय मला। या साईडनी जायला पण आता रोड केलाय, वा वा। तर आता पोचलो आहे मी कळंबोईला आणि इथून राईट मारलं की आपले रायडर्स मंडळी सर्व जमा होतील। तर चला आता त्यांना आपण भेटूया आणि तुम्हाला आता मी लाईनअप दाखवतो। आरामात भाऊ, आरामात। इथे आहे मी आयुष्यात पुढे रे असा मागे होतो। फायनली मित्रांनो आता आपले मित्रमंडळी इथे आलेले आहेत आणि ही अशी काहीतरी आपली लाईनअप आहे। पहिलीच गाडी म्हणजे ही नवीन आलेली यमाहाची एरॉक्स, त्याच्यानंतर भाई साहब लॉर्ड स्प्लेंडर सुद्धा आपल्यासोबत रन करणार आहे। त्यानंतर 220, मग त्या राहुल दादाची ही आहे 450 हिमालया। त्याच्यानंतर आपली एफ झेड ही कुठली आहे, ही पण आहे युनिकॉर्न। त्यानंतर व्ही स्ट्रॉम आहे, एसडी ट्रॅम्प, आपाचे ही आहे भाई प्रज्वलची। इकडे माझी इथे सेम एसडीचीच आहे। त्याच्यानंतर 350 ही आपली पल्सर, R15 श्रेयसची GT आणि गौरव हा गौरवचा हत्ती। त्याच्यानंतर ही पण आहे FZ आणि ही आहे रोडस्टर, SD रोडस्टर। तर चला सशादा, माझ्यासाठी स्टिकर कुठला आहे भाई? शेवटचा नंबर 16 वेळ आहे ना अजून, आपण लावूया नंतर। आपण लास्ट आहे, आपण एकदम आपला आराम का मामला आहे। अभी सिर्फ 15 मेंबर है, 15 मेंबर आने 10 मेंबर। अरे सही, चालेल। तर आता हे आम्ही असे काहीतरी फॉर्म वाटले सर्वांना, याच्यावरती तुम्हाला तुमचं ब्लड ग्रुप, नाव आणि काही जशा नियमावली आहेत ते तिथे लिहिलेले आहेत। तर सशादा आपल्या त्या नियमावलीमध्ये आपण काय काय केलेलं आहे? आपल्या नियमावलीमध्ये आपले नियम आहेत, सगळे तेच नियम आहेत बाईक रायडर। अच्छा, जे कोकण कोस्टल राईडला जे आपण साईन केलेलं ना तेच आहे। आपण ॲग्रीमेंट साईन करून घेतोय यांच्याकडून, सगळ्यांचे वारसदार आम्ही बनतोय। चला तर आता फटाफट, अजून किती जण यायचे बाकी आहेत? तरी तसे बाईकचे याने 15 आले आणि 8-10 मेंबर बाकी आहेत। ओके, म्हणजे ऑन द वे ही जी राईड आहे ना, आई शपथ मला वाटतं 30च्या वरती बाईक्स आहेत, 30च्या वरती, बरोबर ना? कारण हे बघा भाई कोकण कोस्टल राईड जी सक्सेस झाले ना, तिला बघून जे लोक आल्यात ना, शपथ, बरोबर। तर आता टोटल नंबर किती काढलेले? आपण 30 काढलेत ना? 30चा काउंट आहे, 32 आहेत टोटल। ओके, 30ला आपण स्लॉट आम्ही हे केलेला, क्लोज केलेला। 5 पिलियन्स आहेत, तर 32 मेंबर्सचा काउंट आहे आपला। हां, आणि भाई तुला पहिलाच घेतो ब्लॉगमध्ये, नंतर एंड येता हा भाई दिसत नाही। तो सगळं फुल्ली पॅडिंग वगैरे करून आला। नाही, माझ्या मागे असेल तर भाई फुल त्याला घेरा बसतो। तर चला आता फटाफट हे सर्व ॲग्रीमेंट आपण साईन करूया आणि मोटो व्लॉग करतानाच आपण सर्व मंडळीला आपल्या भेटूया। आजची राईड तुझी सुखकर होणार आहे। उडता हगला की काय बघ ना, हा बघ वरतीच येतो बघ, फायरिंग करतोय। हग दिया क्या यार, म्हणजे फर्स्ट टाइम राईड असं करणार आहे। अरे बाप रे, सर्वच आहे भाई। आमच्याबरोबर असं नाही, आमच्याबरोबर असं आहे म्हणजे फक्त इथे फर्स्ट आले तर एकदम कोणी, म्हणजे फर्स्ट टाइम जो राईडला जात असेल त्यांनी असं फर्स्ट टाइम। हा म्हणजे 1 2 3 हा गेअर घालून ए साले हात खाली कर। 4 5 6 7 आणि 8 जण। ओके ठीक आहे। तर आता आपल्याला इथून राईड सुरू करायची आहे लोणावळ्यासाठी, ठीक आहे। एकविराईच्या दर्शनाला जायचं, पहिला ब्रेकफास्ट पॉईंट असेल आपला एकविरा फाट्याच्या थोडा आधीच। मी एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे, माझं नाव पूर्ण प्रज्वल पुंडलिक मोंडकर आहे।
आणि पार्ट टाइम यूट्यूब करतो आणि फुल टाइम माझं फिटनेस ट्रेनर, मी पर्सनल ट्रेनर आहे. तर अशा प्रकारे मी आता ही राईड अरेंज केली आहे. त्याच्यासोबत तुम्ही माझ्यासोबत सहभागी झालाय. हे मला खूप म्हणजे प्राऊड वाटतं की आपण एवढा ग्रुप आता जातोय दर्शन करायला एकविराईचं. तर आता आय होप की आपण पुढे पण अशाच राईड करतो राहू. आता एकेकाने प्रत्येकाचा इंट्रो द्या आणि काय काय करता, कोण तुमचं नाव काय वगैरे ते तुम्ही सांगा. गौरव आहे, मी चेंबूरला राहतो. प्रज्वल बरोबर सेकंड राईड आहे. फर्स्ट राईड नंतर आमचा कंटिन्युअस प्रज्वल आणि आम्ही सर्व एकत्र आहेत. पोलीसमध्ये आहे आणि आम्ही फर्स्ट राईड. अरे वा. आपल्यासोबत पोलीस सुद्धा जॉईन झाले, मुंबई पोलीस. हाय, हर्ष झरेकर. मी वसईला राहतो आणि माझ्या चॅनलचं नाव आहे अल्टिमेट जर्नी विथ झरेकर. अरे वा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. तर आता शेवटला वाटतंय ब्लॉगर खूप आहेत. आम्ही दोघंच उरलोय. तर मी निखिल नितीन घोले आणि मी सुद्धा एक पार्ट टाइम ब्लॉगर आहे आणि एक सर्टिफाईड फिटनेस ट्रेनर सुद्धा. तर आमच्या दोघांना असा शॉक चढलेला आहे की भाई राईड स्वतः पण करा आणि स्वतःसोबत दुसऱ्यांना पण करवा. म्हणून या राईडमध्ये आम्ही जसे मोठमोठे रायडर्स आपण बघतो एक CC ठेवतात, पण या राईडमध्ये अशी काहीच अटी नाही. प्रत्येकाचे शॉक पूर्ण झाले पाहिजे म्हणून इथे सर्व बाईक्स आहेत. आपल्याकडे लॉर्ड स्प्लेंडर सुद्धा आहे. तर खूप मजा येणार आहे ब्लॉगमध्ये. आणि भाई माझं नाव शशांक आमतेकर आहे. मी इंडियन नेव्हीमध्ये जॉब करतो आहे. त्याच्यानंतर प्रज्वल बरोबर आम्ही कंटिन्यू आता राईड्स वगैरे अरेंज चालू असतात. प्रज्वलचं स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे, त्याच्याबरोबर आम्ही मॅनेजमेंट वगैरे सर्वांनी सेफली राईड करा. इथं म्हणेल एवढं की रोडची मजा घ्या, कोणी कोणाला ओव्हरटेक करू नका, आरामात चला, रोडची मजा घ्यावी आणि आपण असेच युनिटी राहून हा ग्रुप अजून पुढे पुढे घेऊन जाऊ. असेल तर माफ कर ग माते. होय महाराजा. एकविरा माते की जय. वाले की जय. गणपती बाप्पा मोरया. तर हा बघा, हा आहे आपला कॉन्वे. प्रज्वल आहे पहिला. चल, ऑल द बेस्ट. राईड सेफ, राईड सेफ. चल आपण ये लास्टलाच आपण. राईड सेफ. हा चला, तर आपण आहोत आपण टेल. भाई 350 आणणार होता, परत आला FZ वरती. काय बोलणार. ये बस. JNPTच्या रोडने आता आपण सुटलेलो आहोत. हा किती दिवसानंतर या रोडवरती येतोय मी. मला वाटतं शेवट माझा होता गणपतीच्या टायमाला आलेलो, जेव्हा तुम्हाला मी इथे इंद्रधनुष्य दाखवलेला, आणि त्याच्यानंतर हे आता येतोय. हां, कोकणात वगैरे तर गेलेलो. आणि बाय द वे, तुम्हाला कोकण सिरीज कशी वाटली ना हे कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण म्हणजे असं तर मला कळतं आहे, जे तुमचा प्रतिसाद येतोय ना, जो जे लाईक्स, त्याच्यानंतर जे व्ह्यूज, त्याच्यानंतर जे कमेंट्स, पर्सनली भेटल्यानंतर सुद्धा लोक मला बोलतात आहे की बाबा जे बनवलं आहेस व्हिडिओ एक नंबर बनवला आहेस. तर लिटरली तो जो सीन आहे ना, किंवा तो प्रतिसाद जो होता ना, तो खरंच खूप भारी आहे. तर अशीच साथ राहू दे तुमची, आणि या व्हिडिओला सुद्धा तुम्ही तेवढंच प्रेम द्या. तर चला, आता कोकण कोस्टल बाईक राईडमध्ये जी मंडळी आपली अर्धी मंडळी आलेली ना, तीच मंडळी या राईडमध्ये सुद्धा त्यांनी आपल्याला जॉईन केलेलं आहे बाईक. आणि त्या व्यतिरिक्त अजूनही मंडळीसुद्धा आलेली आहे. तर तुम्ही लाईनअपमध्ये बघितलेलाच, आणि त्यांचं थोडंफार मी तुम्हाला इंट्रोडक्शन करून सुद्धा दिलेलं आहे. सर्वांचं इंट्रोडक्शन पॉसिबल नव्हतं, आणि आता मला सर्वांची नावं मी कशी लक्षात ठेवू ना, हा मोठा टास्क आहे माझ्यासाठी. तर चला, ठीक आहे. तर आपण एकविरा देवीच्या दर्शनाला जातो आहे, तर तिच्याच नावाने आता ही राईड आपण सुरुवात करूया. तर आई एकविरा देवीच्या नावानं चला, सांग बोला. आपला पूर्ण कॉन्वे आहे ना, कॉन्वे पूर्ण 30चा कॉन्वे आहे हा. म्हणजे 30 बाईक्स आहेत. अजून 2 बाईक्स आपल्याला मला वाटतं पुण्याला, म्हणजे एकविराच्या इकडेच आपल्याला भेटतील. तर हा जो कॉन्वे गेला आहे ना पुढे, मी एवढा लिटरली एवढा मागे आहे मी. मला वाटतं प्रज्वलने तो ब्रिज आता क्रॉस पण केला असेल. अय हई, ही सकाळची गुलाबी थंडी, जॅकेट घातला म्हणून काय वाटत नाही तर भाई कपकपी भरली असती पूर्ण आज. हा मुंबईमध्ये तर थंडी आली नाही, पण मुंबईच्या बाहेर आहे ना थंडी आहे बऱ्यापैकी. म्हणजे आता किती वाजले, 7:30. त्या मानाने ठीक आहे, एवढी पण काय जास्त नाही, ठीक आहे, मॅनेजेबल.
मस्त आपल्याला सूर्यदेवताचे दर्शन झालेले आहेत सकाळ सकाळी. हाय हाय काही व्ह्यू आहे हा भाई साहब. कोकण कोस्टल बाईक राईड नंतर किती दिवसाने हा व्ह्यू बघितलाय मी भाई. खरंच ती राईड आहे ना जी झाली आहे, नुसतं म्हणजे त्या राईडचं नाव असं तोंडावरून जातच नाही, एवढी ती राईड भारी होती खरोखर यार. आणि हा जो व्ह्यू आहे ना कधीपासून मिस करत होतो आणि तो दिवस आता आलेला आहे. मज्जा. जेव्हा नौखा होतो ना मी तेव्हा इथे बाईक चालवताना ना हे स्पीड ब्रेकर समजायचे ना आणि नुसती गाडी तुडवत घेऊन जायचो. पण आत्ता तर काय भाई, ढाकट 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 ढाक बस निघाली. आम्ही फुल मजे करत येतो मागे, फुल आरामात एकदम आमच्या गाड्या चालतात. आम्हाला कसलं टेन्शन नसतं, फक्त एवढं बघायचं असतं की बाबा कोण थांबलं वगैरे मागे तर मग फक्त आम्हाला थोडं थांबावं लागतं, बाकी तर काय एवढा इश्यू येत नाही. चला मी थोडं आता पुढे जातो. आपल्याला गाडी आज मस्त पळवायची आहे. होय होय, हा जो पट्टा आहे ना भाई पडाक. जो JNPTचा रोड आहे ना हा आता मध्यंतरी खूपच म्हणजे खूपच भाई खडकाळ भाग बनलेला. पण आता तुम्ही जर बघू शकता इथे बघा, हा जो पट्टा आहे इथे पूर्ण खडकाळ भाग बनलेला, म्हणजे लिटरली माणसं एवढी सुसाट यायची आणि याच रस्त्यावरती काही ना काहीतरी म्हणजे अपघात होईल एवढं पूर्ण घाण झालेलं. पण आता बनवलेला दिसतोय पूर्ण हा भाग. म्हणजे ही एक छोटीशी तुम्हाला अपडेट फक्त मला द्यायची होती. आता आपण इथे आलो आहोत नढाळ चौकला आणि आपल्याला या मंदिरात सुद्धा यायचं आहे. तर जेव्हा आता आपण रिटर्न येऊ ना, म्हणजे एकविरा देवीचं दर्शन घेऊन जेव्हा आपण येऊ ना तेव्हा आपण नढाळच्या या चौक मंदिराला सुद्धा जाऊया. सॉरी, या नढाळ चौकमधल्या या पंचायतर मंदिराला सुद्धा आपण भेट देऊया. हा मंदिर मी म्हणजे हर टाईम मी इथून येतो जातो, पण कधी आहे बघा या साईडला, पण कधी ना मी या मंदिराला गेलोच नाही अजूनपर्यंत. तर आज म्हटलं चला बाबा योग आलाय जाऊन येऊया. आज आहे मस्त संडे आणि आज रविवारी ना एकविरा मातेच्या दर्शनाला एवढी गर्दी असते. आता बघू आपण तिथे किती वाजेपर्यंत पोहोचतोय आणि आपलं सर्व काय आता किती वाजता होत आहे ते. सरनोबत नेताजी पालकर यांचे जन्मगावी स्वागत आहे. सरनोबत नेताजी पालकर म्हणजेच ज्यांना प्रति छत्रपती शिवाजी महाराज म्हणून सुद्धा ओळखले जायचे असे मावळे. भाई सर्व हायर CCच्या बाईक्स. आवाज आहे का, फक्त आवाज आहे का. हा बघा, हा आहे प्रति बद्रीनाथ मंदिर. आपण या मंदिरात सुद्धा आपल्याला यायचं आहे. आपण आज टोटल 4 मंदिरं करणार आहोत, म्हणजे 4 देवस्थान, ज्याच्यामध्ये आपण एक करणार आहोत एकविरा देवीचं. त्याच्यानंतर तिथून आपण रिटर्न येताना गगनगिरी महाराजांच्या खोपोलीच्या मठात जाणार आहोत. महाराजांचं तिथे आपण दर्शन घेऊन आपण येणार आहोत या प्रति बद्रीनाथ मंदिराला भेट द्यायला. आणि इथून मग आपण पुढे जाऊ ते पंचायतन मंदिर, आणि पंचायतन मंदिर करून मग आपण मुंबईला. तर आजची ही राईड काही अशी आहे. तर चला बघूया किती मजा येते आज. तसं बाईक राईड म्हटल्यानंतर मजा तर येतेच, अप्स अँड डाऊन्स असतातच. आज नको आहे भाई काय अप्स अँड डाऊन. आज वैताग आला, आज कंटाळा. देवा आज काही देऊ नकोस रे बाबा. आज गप्प जाऊ दे आणि गप्प घरी जाऊ दे. आज जाम कंटाळा आलाय. आमच्या लाईफमध्ये स्ट्रगलची कमी नाही. तर हे बघा लेफ्ट हँड साईडला ना ते अबॅन्डन पडलेला जो एरोप्लेन आहे ना, हा बघा इकडेच आहे. आता या झाडाझुडपांमुळे दिसणार नाही, पण आपल्या लेफ्ट साईडलाच आहे. त्याला माझ्या चॅनलचं नाव सांग. निखिल घोले ब्लॉग्स. निखिल घोले ब्लॉग्स. निखिल घोले ब्लॉग्स. ही पण एक भारीच मजा आहे, कारण आम्ही पण जेव्हा शाळेत असताना अशा सहलीला वगैरे जायचो आणि भाई बायकर्स भेटायचे ना, आम्ही पण असेच करायचो.
ठीक आहे, यांच्यापैकी पण एक कोण ना कोणतरी असंच इन्स्पिरेशन होऊन किंवा असंच काही गोष्टी बघून मोठा होऊन तो पण अशीच बाईक राईडसुद्धा करू शकतो. काय बोलू नाही शकत, आपली डेस्टिनी आपल्याला कुठे घेऊन जाईल आणि कोणाचे कसे शॉक असतील ते. तर आता त्यांना माझ्या चॅनलचं नाव विचारत होते, पण आता गाडी रनिंगमध्ये आहे ना, तर त्यांना नाव पण मी सांगतोय पण त्यांना आवाजच जात नाही माझा. ठीक आहे, आपल्याला ना यासाठी काहीतरी जुगाड केला पाहिजे. गाडीचा विचार करतोय पुढे ना असा ते लिहून घेऊ, म्हणजे ते लिहितात ना स्टिकरिंग वगैरे करतात ना, तसं काहीतरी स्टिकरिंग वगैरे करून घेऊ. हे बघा, इथे आहे महाराजांचा जिरे टोप आणि हे बघा महाराजांची सुंदर अशी प्रतिमा. चला, छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता इथूनच थोडे पुढे गेल्यानंतर आपल्याला खोपोलीचा गगनगिरी महाराजांचा मठसुद्धा लागेल. ॲक्च्युली मी गगनगिरी महाराजांचा मठाची त्याच्यानंतर प्रति बद्रीनाथ जे मी तुम्हाला दाखवलं मागे, तुम्ही बघितलं की नाही, गोप्रोमध्ये आलं की नाही माहिती नाही, पण या व्लॉगमध्ये येईल. याबद्दलची ना मी एक छोटीशी अशी मी रील बनवलेली आहे. या दोन्ही मंदिरांची ना मी रील बनवलेली आहे. तर तुम्हाला त्याबद्दलची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामवर जरूर फॉलो करा, आणि त्याच्यावरती मी खूप अगोदर रील बनवली आहे. मी ती हवं तर वरती मी पिन करून ठेवतो, म्हणजे जर कोणी इंस्टाग्रामला तुमच्यापैकी कोणी बघत असेल तर तुम्हाला वरच्या वरच ती रील दिसेल. आपला भाऊ पहिल्यांदा ब्लॉग चालू आहे. काय जमतंय? ब्लॉग जमतंय ना? अरे काय भाई, हिमालय 450 गोप्रो 9 आहे वाटते, हा 12 आहे, 360 सर्व काय गिअर्स आहेत आणि बोलता ब्लॉग जमत नाही. ठीक आहे, होईल होईल, काय नाही, जे घडतं ते सांगायचं. हा, रस्त्यामध्ये काय नाही, आपले कोकणातले व्लॉग लोकांनी बघितलेले. बाय द वे तुम्ही सुद्धा, म्हणजे हे आपले सबस्क्रायबरच आहे, याने आपल्या कोकणातला ब्लॉग बघितलेलं आणि हे बघितल्यानंतर तुम्ही इंस्टाग्रामला मला मेसेज केलेलं, तेव्हा मग हा तर एवढा आवाज घेणार नाही तो. आपण नंतर तिथे जेवायला बसू ना, तिथे मग आपण बोलूया. एवढा आता आतमध्ये माईक आहे ना तो फक्त माझा व्हॉइस घेतोय, असं आहे. गोप्रोचं तेच आहे, फक्त हा वाला व्हॉइस घेतोय, आउटर हा 9 आहे. तर हे बघा, इथे आहे, इथून म्हणजे आपण एंटर केलं तर इथून आपण जाऊ डायरेक्ट खोपोलीच्या गगनगिरी महाराजांच्या मठाजवळ. पण ते आता येताना करूया. चला, आता मस्त असे घाट सेक्शन चालू होतील आणि घाटामध्ये मी तर आता सिंगल आहे, माझ्या मागे विशाल बसलेला. आता माझी गाडी एक तर 160 आणि ती घाटात ना चढत नाही पिलियन मागे असला तर, म्हणजे कोण हेवी जास्त पिलियन असेल ना तर गाडीमध्ये चढायला स्ट्रगल करते. तर म्हटलं त्याला शिफ्ट केलं मी अमितदाच्या बाईकवरती, आणि आता जे मी घाटामध्ये जी ही कॉर्नरिंग एन्जॉय करणार आहे ना, हा खूप दिवसानंतर एन्जॉय करतो आहे ही लोणावळ्याची घाटातली कॉर्नरिंग, जाम फेवरेट आहे माझी. तर चलो, माझ्यापुढे संदीपदा चालतोय. संदीपदा सोबत जो मी वेंगुर्ल्याला गाडी पळवलेली त्याच्यासोबत जी मॅच करून मजा आलेली तेव्हा. आता इथून होते आपल्या घाटाला सुरुवात. इथूनच थोडंसं पुढे ना आपल्याला शिंगरोबाचं सुद्धा मंदिर लागणार आहे. तर त्या मंदिराची सुद्धा माहितीचं मी एक यूट्यूबवरती व्लॉग बनवलेलं आहे आणि इंस्टाग्रामवरती एक छोटीशी शॉर्ट रीलसुद्धा आहे. ते जे मी व्हिडिओ बनवलेलं आहे यूट्यूबवरती त्याचीसुद्धा मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, एकदा ना ते सुद्धा पाहून घ्या. तर हे बघा, इथे आहे ते मंदिर आणि खरंच मंदिर खूप भारी आहे आणि याचा इतिहाससुद्धा खूप भारी आहे. शिंगरोबाच्या नावानं चांग भलं. किती बायकर्स आहेत इकडे भाई, सर्व लोणावळा फिरायला आलेले आहेत. आता आपण सर्व जाणार आहोत ब्रेकफास्ट पॉईंटला आणि तिकडे आपल्याला पुण्यावरून 2 रायडर्स पण आपल्याला जॉईन होणार होते. त्यातले जे एक आहेत जे अतुल सर, ते आपल्याला आपण जेव्हा कुणकेश्वरला गेलेलो ना तेव्हा आपल्याला ते भेटलेले. मी त्या आपल्या कोकणची, तुम्ही जेव्हा कोकणचा व्लॉग बघितला असेल ना त्याच्यामध्ये मी त्यांची तुम्हाला बाईक दाखवलेली. त्या बाईकचं नाव आहे रावण आणि खरंच
ती बाईक ना रावणासारखीच आहे, कसली तिला केली आहे भाई. तर चला आता ते आपल्याला भेटतील आणि त्यांच्यासोबत अजून एक कोणतरी आहे जे पुण्यावरून आहे, तर ते आपल्याला ब्रेकफास्ट पॉईंटला तिथे जाऊन आपल्याला भेटणार आहेत. तर आता इथून ब्रेकफास्ट पॉईंट काहीतरी 15 मिनटावर आहे, म्हणजे पोहोचत आलो ऑलमोस्ट तिकडे आता आपण. तर चला, सर्व लिहिलेले आहेत मगनलाल चिक्की, मगनलाल चिक्की, पण तुम्हाला लोणावळ्यामध्ये मगनलाल चिक्की ही कुठे, म्हणजे जी ओरिजिनल मगनलाल चिक्की कुठची आहे ना, ही तुम्हाला माहिती करून घ्यायची असेल ना तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मी त्याच्यावरती सुद्धा एक व्हिडिओ बनवेन, कारण खूप जणांना माहिती नाही की ओरिजिनल मगनलाल चिक्की कुठे भेटते. आता हे सर्व आहेत ना, हे सर्व ब्रांचेस आहेत त्यांचे. मगनलाल चिक्की ही लोणावळ्यामध्येच आहे, पण ती नक्की कुठे आहे ना हे कोणाला माहिती नाही. आणि जर तुमच्यापैकी कोणाला माहिती असेल ना तर कमेंटमध्ये नक्की सांगा, की मला ते एक्झॅक्ट लोकेशन सांगू नका, कारण जर नेक्स्ट टाईम जर कोणाला माहिती नसेल तर मी तिकडून एक ती व्हिडिओ तर बनवेन, त्याचं तर लोकांना कळेलच. पण किती लोकांना माहिती आहे हे की ही तर ओरिजिनल नाही आहे, 100% हे मी सांगू शकतो. ओरिजिनलवाली जी आहे ना ती भाई एक नंबर आहे ती. आपल्याला इथे जायचं आहे, सागर हॉटेल. तर चला, तर आता नाश्ता वगैरे करून झालेला आहे आणि आता वाजले आहेत 11:15. ओहो, उंट, आई शपथ, भारी आहे लोणावळ्यात उंट. आणि आपल्याला जायचं आहे एकविरेला. बापरे, उशीर झालाय आज, कडकवाली गर्दी भेटणार आहे आपल्याला. चला पुढे जाऊया. हे बघा, पोचलो आहे आपण श्री क्षेत्र श्री एकविरा देवस्थान, वरेगाव, कार्ला, लोणावळा. अगं बाय बाय बाय, गर्दी आहे की काय. हे बघा, इथून जी गर्दी स्टार्ट होते ती बघा पूर्ण वरपर्यंत जाते. आई शपथ. आणि हे बघा आपल्यासोबत स्प्लेंडर, भाई रायडर आपल्यासोबत, कळा, लॉर्ड स्प्लेंडर. गर्दी आहे, रविवारची गर्दी असणारच. हे प्रत्येकाच्या गाडीवर पाहिजे आपल्याला. असं फिरव, हँडल फिरव, असं इथे हँडल इथे फिरव, हँडल इथे फिरव, असं. हे आपल्याला प्रत्येकाच्या गाडीवर पाहिजे. एकविरेचं आम्ही दर्शन घ्यायला गेलेलो, पण भाई काय सीन, एवढी गर्दी आहे ना तिकडे. एकदम मार्गशीर्षचा महिना चालू आहे आणि गर्दी पण प्रचंड प्रमाणात होती. तर लांबूनच पाया पडलो आणि मग आलो. काय बोलतो, हा हेल्मेट हेच आहे विशालचं, आता घेऊन जाऊ आपण खाली. व्यवस्थित झालं पण. ओके, हा पण गर्दी होती पण ठीक आहे. आता इथून आपण जाऊया खोपोलीला, गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये. जेवायचं आहे माणसात आहेस का तू? आधी देवधर्म करूया आपण. देवधर्म गेलं ना आताच, देव पण झालं, धर्म पण झालं. आता देवधर्म झालेला आता कर्म पोटासाठी, पोटाचं कर्म. अरे एवढं लवकर भूक लागली आधी यार, एकच वाजलेत. आधी पोटोबा मग विठोबा. चला ठीक आहे, मग आता जेवून घेऊया आणि मग त्याच्यानंतर मग खोपोलीला जायचं बोलतोय ना. खोपोली चला हो चालेल. बापरे बाप, एवढी गर्दी होती ना, आम्हाला काय दर्शन भेटलंच नाही. ठीक आहे, तसं लांबूनच आईचं दर्शन केलं आणि आता निघालो आहे. आता आम्ही 1:15 झाले आहेत आणि बहुतेक सर्वांना भूक लागली आहे. भले सकाळी नाश्ता केला आहे तरी आता भूक लागली आहे सर्वांना. तर आता काहीतरी खाऊया, कारण ऑलमोस्ट आता म्हणजे 50% पार्ट आपला ना हाच होता. याच्यानंतर तर काय एवढा इश्यू नाही, कारण आता इथून आपण जाणार आहोत गगनगिरी महाराजांच्या मठात. गगनगिरी महाराजांच्या मठात गेल्यानंतर आपण मग लाईन बघा,
गगनगिरी महाराजांच्या मठात गेल्यानंतर आपण तिथून जाणार आहोत ते प्रतिबद्रीनाथ करायला. नंतर प्रतिबद्रीनाथ करून झाल्यावर तिथून पंचायतन मंदिर आणि मग घरी. साहब लोणावळा मार्केट फुल ट्रॅफिकनी गच्च आहे. ऐक गरम गरम तापलो पूर्ण. मजा येते ट्रॅफिकमध्ये, मजा येते. हत्ती हत्ती आहे ना, हत्ती कशाला आणलास? स्प्लेंडर चालवायला पाहिजे होतीस तू. हा बघ आता GT चालवतोय. मजा येते काय GT चालवून ट्रॅफिक मध्ये? चला तर आता भाई हिमालया 450 चालवूया. बाप रे, हे बरोबर बोललात, उचलताना थोडं वाटतं. चला गणपती बाप्पा मोरया. बस भाई बस, पडू नकोस फक्त बस. अरे भाई फक्त एवढीच चालली आहे. चला भाई चालायला तर फुल म्हणजे असं एरावतच आहे. कारण बाप रे, पण स्मूथ आहे गाडी एकदम. काही म्हणजे मला असं काय वाटत नाही. आता सध्या घेतली आहे ती पण कुठे माहिती आहे, टर्निंगला. वा 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 वा. हो हो, थोडेसे व्हायब्रेशन आहेत हँडलवरती, म्हणजे मायनर. माझ्या या हेल्मेटचा इश्यू काय माहिती आहे, हवा लागली ना की नुसतं असं वरती पडपडतो. ऐक ओके, हे फिक्स आहे. हँडलिंग भारी आहे जी, फुल स्मूथ आहे. ह्याच्यामध्ये ना आता गाडी माझी तिसऱ्यावर चालवत आहे ना, तर व्हायब्रेशन होते म्हणजे फुटबॅकवरती, आणि पूर्ण पायांना ना गुदगुदी होते. अरे भाई हे लोक रॉंग वे टाकतात ना. तो व्हायब्रेशन आहेत गाडीमध्ये. आता 450च्या हिशोबाने ठीक आहे. आता सध्या झालं आहे कसं की गाडी पळवत नाही ना, ही एकदम उतारच आहे, आणि उतरला आपण पोहोचू. जर अशी हायवे वगैरे असेल ना स्ट्रेट, तर तिकडे एक समजेल मला की ही नक्की गाडी म्हणजे हिचा परफॉर्मन्स कसा आहे. बाकी तर एक नंबर आहे. तर हे बघा आपण आता मठाजवळ आलेलो आहोत. तर आता बाईक पार्किंगची जागा शोधूया पहिलं. पडलेलं आहे आणि परत एकदा राहुल दादाची हिमालय आपल्या हातात. कारण मगाशी गाडी खूप स्लो चालवली, एवढी काही समजली नाही. निखिल घोले ब्लॉग्स. भाई साहब एक नंबर आहे. मगाशी घाटामध्ये तर मला काय कळलं नाही हिची पावर, पण आता भाई जसं 3000 ते 4000 RPM ही क्रॉस करते ना, हे बघा तिसऱ्याच गेअरवरती आहे, कसली घुसते आहे. आता थोडं पुढे जाईन ना तेव्हा मला हिला थोडं रन टाईम भेटेल, हिला मस्त घेऊन जायचा, तेव्हा हिची प्रॉपर पॉवर मला कळेल.
हे आहे दादा कोंडकेंचं बागेश्री हॉटेल. तर आता आपल्याला या हॉटेलमध्ये जेवायचं आहे. भाई आता पळवली गाडी. मला वाटलं एन एस माझी मागे असेल. पळवली एन एस. कशी वाटली एन एस? बाकी राहुल दादाने आपले ब्लॉग बघितले आहे कोकण कोस्टल बाईक राईडचा बरोबर, आणि त्याच्यावरून जॉईन झालं आहे. तर कसे वाटले ब्लॉग? हां आणि आता भाई आपला रायडर प्रो रायडर राईडला येऊन आता 1 महिना झाला, पण असं नाही की 1 दिवस मी बाहेर नाही निघाला. तर राईड अजून पण व्हिडिओ कॉल सर्वांचा चालू असतो. करमत नाही ना अजून आमच्याशिवाय. हे काय न येणारी माणसं येतात राईडला. वाईल्ड कार्ड एंट्री डायरेक्ट. कुठून शोधून काढलेला हॉटेल? पण आपण चला लहानपणी दादा कोंडकेंचे पिक्चर बघत मोठे झालोय. अजून पण नाडा बाहेर काढतोस काय? आज त्यांच्या हॉटेलमध्ये जेवणार आहे. चला दादा कोंडकेंचं हॉटेल. आणि हे बघा भाई साहब, इथे फुल मेमरीज लावली आहे त्यांची. तर हे बघा इथे सर्व आपले हेल्मेट्स आणि गिअर्स असे सर्व टाकलेले आहेत. आणि आपली मंडळी सर्व इथे बसून मोकळी झालेली आहे. बघा हा एवढा आपला कॉन्वे आहे. इथे बघा सर्वांनी, इथे बघा. चला कॉन्वे आहे. मजा येते की नाही राईड करायला? तर हे बघा जेवायला इथे मिक्स भाजी आणि गहूची रोटी. आता व्हिडिओ एकदम मिडमध्ये चालू करतोय म्हणजे समजून जावं की टेस्ट कशी असेल. काय बोलतो सशादा? टेस्ट कशी आहे? टेस्ट चांगलं. आणि बाकी म्हणजे मिक्स व्हेजमध्ये प्रॉपर सगळे आयटम आहेत. हां हे बघा भाई मेन रिव्ह्यू तर इकडे आहे. बघा खातच चाललंय. बोल काहीतरी बोल. आपल्या या मंडळीला विचारूया, भाई जेवण कसं आहे? आवडलं की नाही सर्वांना? भारी ना? जेवण आता नुकतेच बाहेर पडलं. आता हे पण विचारतात आहेत जेवण कसा होता रे? ते काय विचारतात आहेत तुला? आता आपल्याला इथे जायचं आहे महादेवाचे आणि प्रतिबद्रीनाथ मंदिराचे दर्शन घ्यायला. हे बघा हर हर महादेव. या अगोदर पण आलोय मी तसं इथे, पण तरी सुद्धा ऐक दर्शन घेऊन जाऊया. चला. नमो पार्वते पते हर हर महादेव. त्याने गोड हसूनी मोठा आशीर्वाद दिला ग. चला चला करूया नमन गणरायाला ग. त्याच्या आशीर्वादाने करू सुरुवात शुभ कार्याला ग. त्याने गोड हसूनी मोठा आशीर्वाद दिला ग. प्रतिबद्रीनाथ मंदिराचं दर्शन करून झालेलं आहे. तर आता जाऊया पंचायतन मंदिराला. हा जो पंचायतन मंदिर आहे रात्री म्हणजे आता मी तर गेलो नाही त्या मंदिराला कधीच. मस्त म्हणजे लाईट्स वगैरे मस्त असतात. बघायसारखं मंदिर आहे ते. इव्हन दिवसाचं पण आणि आता काळोखात पण. ड्रोन उडूया. चलो ड्रोन बाहेर येऊन उडवावं लागेल बस. फरक इतका सिक्युरिटी टाईट असते. ड्रोन उडूया. ड्रोन डायरेक्ट जमा जमा. मग जाऊ दे, मग रिस्क नको घेऊया. आणि हा बघा पंचायतन मंदिर. चला तर आता आपल्या गाड्या इथे पार्क करूया. भेटते का जागा? आहे.
मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव रक्षा मुझको तर चला मित्रांनो आता आपला पूर्ण दिवस संपलेला आहे आई एकविराचं आपण दर्शन भले आपल्याला झालं नाही पण तरी आपण लांबून दर्शन घेतलं त्याच्यानंतर आपण गेलो प्रति बद्रीनाथला त्याच्यानंतर इथे पंचायतन मंदिर गगनगिरी महाराज खोपोलीचा गगनगिरी महाराजांचा मठ त्याचं आपण दर्शन केलं तर चला आजची राईड ही आता इथेच संपवतो आता मस्तपैकी इथे आतमध्ये चहा आणि वडापाव खातो आणि मग राईड इथेच संपवतो भाई इथे पण कवया इथे पण आरती घेतलेली आहे भावाने एक नंबर आरती होती तर चला आता ही व्हिडिओ मी इथेच एंड करतो कारण खूप मोठी व्हिडिओ बनेल नाही तरी तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा त्याच्यानंतर पुढे तू बोल चल त्यानंतर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांकडे लवकरात लवकर ही व्हिडिओ पाठवा तोपर्यंत काळजी घ्या तोपर्यंत काळजी घ्या जय भवानी जय शिवराय